आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये जे दूध भेसळीचं जे राकेट आलेलं आहे ते राकेटच्या निषेधार्थ आपण सर्वजण इथे उपस्थित आहात। खरं तर आपला आंबेगाव तालुका जर म्हटलं तर एक कृषी प्रधान तालुका म्हणून ओळखला जातो आणि या कृषी तालुका प्रधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून आपल्या आंबेगाव तालुक्याने स्वीकारलेला आहे। आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने शेतकरी काबाड कष्ट करतो, गायांना चारा घालतो, रतीब करतो, परंतु त्याचा ते रतीवाचा देखील पैसे फिटत नाही। परंतु हे साले यांनी एक गाई आणि 500 लिटर दूध यांची गाय कशा पद्धतीने दूध देते हेच नक्की आज जनतेला माहीत झालेलं नाहीये। कारण आज जर तुम्ही संकलन करताय, संकलनाच्या माध्यमातून केमिकलचं तुम्ही दूध मिश्रित करताय, शॅम्पू मिश्रित करताय, साल्यांना तुमच्या जिंदगीला जर तुम्ही खऱ्या अर्थाने मर्दाची अवलादी असाल तर खऱ्या अर्थाने तुम्ही असं कृत्य करायला नव्हतं पाहिजे। करायला पाहिजे होतं तर पहिल्यांदा तुमच्या कुटुंबापासून सुरुवात करायला पाहिजे होती, नंतर तुम्ही या जनतेला दूध पाजायला पाहिजे होतं। साल्यांना तुम्ही एवढे आहेत तेवढे तुम्ही 500 हजार 2,000 नव्हे तर 20 लाख लिटर दूध तुम्ही रोज या जनतेला तुम्ही पाजताय। आज जर पाहिलं तर सगळीकडे महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सगळा कॅन्सरग्रस्त म्हणून सगळा महाराष्ट्र एक नंबरला आहे। आणि मला तरी वाटतं जर आता जर आंबेगाव तालुक्याची चेकिंग जर केली तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आंबेगाव तालुका हा कॅन्सरग्रस्तामध्ये एक नंबर दिसेल। त्या खऱ्या अर्थाने या माधोर चेतनमुळे आज जर खऱ्या अर्थाने जर पाहिला तर शिव्या द्यायची वेळ आलेली आहे। कारण आज जर पाहिलं छोट्या छोट्या टपऱ्यांवरती, छोट्या छोट्या दुकानांवरती आज हे दूध भेसळीचा कार्यक्रम चाललेला आहे। आणि दूध भेसळीचा कार्यक्रम ज्यावेळी तुम्ही संकलन करता, हे संकलन मोड्या डेऱ्याला जातं, या डेरेवाल्याला अक्कल नव्हती का? त्यांचं दूध चेक केलं नाही का? दूध जर चेक केलं असतं तर माधोर चेतन ती आज त्यांना जागच्या जागेवर जर इशारे दिले असते, त्यांचे संकलन बंद केले असती तर आज तुम्हाला एक कृत्य घडलं नसतं। आणि आज लहान लहान मुलांशी तुम्ही खेळताय, आज अरे उगवलेले मोड तुम्ही बुजवण्याचं काम करताय। या साल्यांना पहिल्यांदा खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्यातील जनता कधी बी माफ करणार नाहीये। येणारा काळ तुम्हाला कधी तुमच्या कुटुंबाला कधी पण 7 पिढ्यांना कधी काही उधळून देणार नाहीये। आणि हे करत असताना आज आंबेगाव तालुक्याची परिस्थिती काय? आज जनता आज उन्हातानात इथं आलेली आहे। बरं ठीक आहे, जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, कुठला पक्ष सर्व पक्ष इथं आंदोलन केलेले आहे, पक्षाच्या बाकीचे कुठे गेले? तुम्हाला जिल्हा परिषद बनवले, पंचायत समिती बनवले, आमदार झाले, तुम्हाला आज इथे येता आलं नाही, त्याचा जाहीर निषेध करता आला नाही, त्यांना शिक्षा द्यायची का नाही ते करता आलं नाही। आज विधानसभेमध्ये बाहेरच्या तालुक्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील खासदार आमदार त्याच्यावर बोलतात, तुम्हाला काही बोलता येत नाहीये। त्याचा अर्थ काहीतरी पाणी कुठेतरी मुरतंय। हे पाणी कुठेतरी मुरण्यासाठी हे तालुका आंबेगाव तालुक्यामध्ये आज आंदोलन उभं केलेलं आहे। आणि निश्चितप्रमाणे जोपर्यंत याला शिक्षा होत नाही तोपर्यंत आंबेगाव तालुका हा स्वस्थ बसणार नाही, हे निश्चितप्रमाणे आज तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो। येणारा काळ मित्रांनो लक्षात ठेवायचं। आज इथे बसलेल्या प्रत्येक मुलाचं आज जर पाहिलं तर आपला मूल पिशवी दुधाची पिशवी घेऊन जातो, आज त्या पिशवीतून केमिकल दूध आपण पाजतो। आज जर येणारा काळ किती भयानक आहे हे जर पाहिलं तर येणारा काळ आपल्याला कधी पण यांना माफ करणार नाही। म्हणून जे काही राकेट आहे आज जर जाहीर नावं आज घेतली नाहीत, परंतु मी तर 100% सांगतो यांची जाहीर नावं घ्या। आणि येणाऱ्या काळात जर 8-10 दिवसामध्ये यांच्यावर कारवाई जर झाली नाही, यांचा आका कोण, यांचा बाका कोण, यांचा काका कोण, यांना जर पकडलं नाही तर निश्चितपणे कारवाई जर झाली नाही तर येणारा काळ पुढच्या काळामध्ये जोपर्यंत हे दूध राकेट बंद होत नाही तोपर्यंत मोठमोठ्या डेऱ्या देखील ज्यांना पुरवठा होता त्या बंद झाल्या पाहिजे, हेच मी या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। यानंतर